बांधवांनो, माता भगिनींनो, रमाईचं जीवन चरित्र वाचत असताना, ऐकत असताना रमाईला केवळ एक गरीब स्त्री म्हणून बघू नका. रमाई ही अनंत सद्गुणांची खान होती. रमाई हे अनेक कुशल गुणांची खान होती. जर तुम्ही रमाईकडे बघाल ना, तर भारतातल्या प्रत्येक जाती धर्माच्या स्त्रीला आदर्श अशा प्रकारची रमाई असेल. तथागत सम्यक संबुद्धांना त्रिवार अभिवादन करतो. तथागतांनी समग्र मानव जातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म तथा या सद्धम्माचा अप्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या तीन रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून. आजच्या या मंगलमय प्रसंगी मुंदेफळ या गावामध्ये आज आपण हा धम्मसंस्कार संपन्न करीत आहोत. एका विशेष निमित्ताने आजचा धम्मसंस्कार आपण या भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये संपन्न करीत आहोत. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या आम्ही आयोजित केलेल्या बुद्ध दर्शन धम्म सहलीमध्ये आपल्याच गावातील मातोश्री आमच्या आई उपासिका राधाई अवसरमोल आणि त्यांच्या समवेत आणखीन काही माता भगिनी सुद्धा आल्या होत्या. मला नाव आठवत नाही आहे. आपण तिथे सगळे बसलेले आहातच. तर हे सर्व माता भगिनी उपासिका आमच्या समवेत या धम्म सहलीमध्ये सहभागी होऊन संपूर्ण बुद्ध स्थळांचं दर्शन घेऊन त्यांनी आपल्या या जीवनामध्ये महान असं बुद्ध स्थळ दर्शनाचं पुण्य प्राप्त केलं. आणि एक त्याचं निमित्त साधून आजच्या दिनी भिक्खू संघास भोजनदान द्यावं, भिक्खू संघाची धम्मदेसना ऐकावी आणि आपल्या सर्व गाव बांधवांना, आपल्या सर्व समाज बांधवांना सुद्धा भिक्खूंच्या धम्मदेसनेचा लाभ घडावा, याकरिता आपण सर्वांनी आजचा हा धम्मसंस्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. उपस्थितांनो, आज या धम्मसंस्काराच्या निमित्ताने माझ्या समवेत पूजनीय भिक्खू करुणानंदजी सुद्धा उपस्थित आहेत. यासोबतच पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरू सुद्धा उपस्थित आहेत. आपण सर्वच या ठिकाणी आहात. भिक्खू संघाच्या वतीने आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना, मंगल आशीष अर्पण करतो, आशीर्वाद वचन अर्पण करतो. उपस्थितांनो, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी फार महत्वाचा आहे. म्हणजे दिनांक 7 फेब्रुवारी हा दिवस सुद्धा आपल्या सर्वांसाठी फार महत्वाचा आहे. सांगा बरं, उद्या 7 फेब्रुवारी काय आहे? रमाबाई जयंती आहे. बरोबर आहे. बाबासाहेबांना बाबासाहेब घडवण्यामध्ये ज्या माऊलीने सर्वात मोठा सिंहाचा वाटा उचलला, आपल्या सर्वांची माऊली त्यागमूर्ती माता रमाई. त्या त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती दिनाला आजचा हा धम्मसंस्कार या ठिकाणी संपन्न करीत असताना नक्कीच आपण सर्व त्या महान त्यागमूर्ती रमाईचं आपण सर्व स्मरण करीत आहोत. केलंच पाहिजे. कारण ज्या अर्थी बाबासाहेबांप्रती आपल्या मनामध्ये नितांत श्रद्धा आहे, बाबासाहेबांप्रती आपल्या मनामध्ये नितांत विश्वास आहे, श्रद्धा आहे, तर मला तरी असं वाटतं की जेवढी श्रद्धा बाबासाहेबांप्रती आपल्या मनामध्ये आहे, तेवढीच श्रद्धा आपल्या मनामध्ये माता रमाईप्रती सुद्धा असली पाहिजे. कारण बाबासाहेबाच्या जीवनाला आकार देण्यामध्ये ज्या विविध व्यक्तिमत्वांचा हात होता, विविध व्यक्तिमत्वांनी बाबासाहेबांच्या जीवनाला आकार दिला, त्या सर्व व्यक्तिमत्वांमध्ये
माता रमाईचा सुद्धा सिंहाचा वाटा होता. कारण माता रमाई सोबत बाबासाहेब आंबेडकरांचा विवाह होऊन पुढे माता रमाईचं निधन होईपर्यंत म्हणजे 1935 पर्यंत जवळपास 29 वर्षांचा संसार बाबासाहेब आणि रमाईचा झालेला आहे. हा काही छोटा काळ नाही आहे. 29 वर्ष बाबासाहेबाच्या या संघर्षामध्ये सहकार्य करणारी बाबासाहेबांची ती आदर्श पत्नी, जिचा आदर्श आज या समाजातल्या प्रत्येक स्त्रीने घ्यावा अशा प्रकारे आदर्शवत असणारी माता रमाई आपल्या सर्वांचाच आदर्श आहे. तसं तर गाण्याच्या माध्यमातून, पुस्तकांच्या माध्यमातून, कथेच्या द्वारे आपण कित्येक वेळेस कित्येक ठिकाणी आपण माता रमाईचं जीवनचरित्र ऐकलं. माता रमाई यांचं जीवन संघर्ष आपण ऐकला, वाचला. आतापर्यंत जे जे आपण गीत ऐकले माता रमाईचे, पुस्तकांमधून जी माता रमाई आपण वाचली, बांधवांनो, आतापर्यंत आपल्या समोर माता रमाईला अशा प्रकारे उभं केलेलं आहे की अत्यंत गरीब माता रमाई होती. माता रमाईने अत्यंत गरिबीमध्ये जीवन काळ घालवला. माता रमाई म्हणजे एवढी म्हणजे गरीब अवस्थेमध्ये जीवन तिने काढलेलं आहे. अशा प्रकारची रमाई, म्हणजे अशा प्रकारच्या रमाईला आपल्या समोर आतापर्यंत उभं केलेलं आहे. परंतु बांधवांनो, जर आपण रमाईचं चरित्र वाचलं तर तुम्हाला ती गरीब रमाई कधीच दिसणार नाही. ती अत्यंत तुटपुंज, अत्यंत कमी तुटपुंज अशा खर्चामध्ये आपला परिवार चालवणारी अशा प्रकारची गरीब रमाई तुम्हाला कधीच दिसणार नाही. जर तुम्ही माता रमाईचं जीवनचरित्र बघाल, माता रमाई यांचं जीवनचरित्र ऐकाल, तर तुम्हाला त्या रमाईमध्ये एक आदर्श स्त्री सुद्धा दिसेल. माता रमाईमध्ये तुम्हाला एक धाडसी स्त्री सुद्धा दिसेल. माता रमाईमध्ये एक स्वाभिमानी स्त्री सुद्धा तुम्हाला दिसेल. माता रमाईमध्ये अत्यंत त्याग करणारी, त्यागमूर्ती अशा प्रकारची स्त्री तुम्हाला दिसेल. बांधवांनो, माता भगिनींनो, रमाईचं जीवनचरित्र वाचत असताना, ऐकत असताना रमाईला केवळ एक गरीब स्त्री म्हणून बघू नका. रमाई ही अनंत सद्गुणांची खान होती. रमाई हे अनेक कुशल गुणांची खान होती. जर तुम्ही रमाईकडे बघाल ना, तर भारतातल्या प्रत्येक जाती धर्माच्या स्त्रीला आदर्श अशा प्रकारची रमाई असेल. कोणी कोणी रमाईचं गाव बघितलं बरं? वलंद गाव कोकणामध्ये आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली तालुक्यामध्ये ते वलंद नावाचं गाव आहे. त्या वलंद गावातील एका भिक्खू धोत्रे वलंदकराच्या परिवारामध्ये, आई रुक्मिणी यांच्या परिवारामध्ये माता रमाईचा जन्म झाला. अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये, अत्यंत गरीब परिवारामध्ये माता रमाईचा जन्म झाला. आणि अगदी कमी वयात, म्हणजे मला वाटतं की जेव्हा बाबासाहेबांसोबत माता रमाईचा विवाह झाला होता, त्यावेळेस मला वाटतं 1906 मध्ये माता रमाई ह्या केवळ 9 वर्षांच्या होत्या आणि बाबासाहेब आंबेडकर सुद्धा हे 13 ते 14 वर्षांचे होते. म्हणजे जे वय 9 वर्षांचं वय आपण म्हणतो की खेळण्याचं वय असते, गंमत जम्मत करण्याचं वय असते. बघा माता भगिनींनो, 9 वर्षाच्या त्या सानुल्या रमाईवर संसाराचा गाडा आला. 9 वर्षाच्या सानुल्या रमाईवर. आणि त्या वयात सुद्धा आपली माता रमाई अत्यंत धाडसाने बाबासाहेबांचा जो संसार, बाबासाहेबांचा परिवार अत्यंत धाडसाने पुढे नेत असते. कधीच ती मागे सरत नाही. आजची स्त्री गरिबीमुळे मागे सरते. आजची स्त्री पैसा नाही आहे आमच्याकडे म्हणून मागे सरते. परंतु त्या स्त्रियांनी माता रमाईचा आदर्श घ्यावा. गरीब परिस्थितीत, गरीब परिवारामध्ये माता रमाई जन्मास आली, पण तिने कधीही गरिबीचं कारण पुढे करून
तिने कधीही पैसा नाही आहे हे कारण पुढे करून कधीच तिने जीवनाबद्दल कोणत्याही प्रकारचा म्हणजे तिने जीवनाबद्दल कोणत्या प्रकारचा रोष निर्माण केला नाही. अगदी कमी वयामध्ये माता रमाईचं लग्न झालं. त्याही वयात बाबासाहेबांना अत्यंत धाडसाने अत्यंत खंबीरपणे तिने साथ दिली. बघा किती आदर्श आहे बघा माता रमाई आपल्या सर्वांसाठी. हा आदर्श माता रमाईचा आपण घ्यावा. माता रमाई ही बाबासाहेबांच्या जीवनाला आकार देणारी एका कुंभाराप्रमाणे पत्नी म्हणून आली होती. जसा एक कुंभार एका मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्याचं माठ तयार करतो, अगदी त्याप्रमाणे एक भीमराव रामजी आंबेडकर या नावाला बाबासाहेब असा आकार देण्यापर्यंतच्या या संपूर्ण प्रवासामध्ये बाबासाहेबांची पत्नी माता रमाई हिने खंबीरपणे साथ दिलेली आहे. एक आदर्श पत्नी म्हणून माता रमाई आपल्या सर्वांसाठी आदर्श आहे. इथे आमच्या माता भगिनी बसलेल्या आहेत. इथे उपासक पुरुष मंडळी सुद्धा बसलेली आहेत. बांधवांनो बघा, माता रमाई ही आदर्श पत्नी कशी आहे? आदर्श पत्नी होती. आदर्श पत्नी कधी होत असते? ज्या वेळेस एक पत्नी आपल्या पतीला सुख असो की दुःख असो, सुखात आणि दुःखात खंबीरपणे साथ देते, ती पत्नी आदर्श पत्नी असते. एक पत्नी जेव्हा आपल्या पतीच्या पडझडीच्या काळामध्ये म्हणजे अत्यंत पडझड झालेली आहे जीवनामध्ये, दुःखद प्रसंग आलेले आहेत जीवनामध्ये, अशा प्रसंगामध्ये अत्यंत धाडसाने जेव्हा ती साथ देते तेव्हा ती पत्नी आदर्श असते. बघा माता रमाई आदर्श पत्नी कशी होती? ज्या काळामध्ये म्हणजे जो काळ जो होता 1908-9 पासून जो पुढचा काळ होता, बाबासाहेबांचा शिक्षणाचा काळ होता. जेव्हा बाबासाहेबांचं आणि रमाईचं लग्न झालं तेव्हा बाबासाहेब 5वी मध्ये होते. बाबासाहेब शिक्षण घेत होते आणि बाबासाहेबांच्या शिक्षणाला सुद्धा खर्च येत होता. लहानपणापासून रमाईने गोवऱ्या थापायचं काम केलं लहानपणापासून. कारण जर बाबासाहेबांच्या शिक्षणाचा खर्च जर पूर्ण करायचा असेल तर पैसा कुठून येईल? हा संसार चालवायचा आहे, आपला परिवार हा सगळा चालवायचा आहे, तर परिवार चालवण्यासाठी पैसा कुठून येईल? तर बघा माता रमाई त्या लहान वयात सुद्धा गोवऱ्या थापायची. पण तिने कधीच असं म्हटलं नाही की बाबासाहेब साहेब म्हणजे लाडाने ती साहेब म्हणायची, बाबासाहेबांना साहेब म्हणायची आणि बाबासाहेब रमाईला लाडाने रामू म्हणायचे. तर तिने कधीच आपल्या पतीला म्हणजे बाबासाहेबांना म्हटलं नाही की साहेब तुम्ही शिक्षण घेता, इथं घरी खाण्यासाठी आपल्याकडे अन्न नाही आहे, आपला परिवार चालवण्यासाठी पैसा नाही आहे आणि तुम्ही शिक्षण घेत आहेत, तुमच्या शिक्षणाचा खर्च करण्यासाठी मी गोऱ्या थापते आहे, मी कष्ट करते आहे, असं तिने कधीच कंप्लेंट केली नाही. असं तिने कधी बाबासाहेबांना म्हटलं नाही. उलट ती बाबासाहेबांना म्हणते की साहेब तुम्ही खूप शिका हो साहेब, संसाराचं कधीही तुम्ही ताण घेऊ नका, संसार हाकण्यासाठी मी आहे, संसार पूर्ण करण्यासाठी मी आहे, पण तुम्ही शिक्षण घ्या. बघा ही आदर्श पत्नी आपल्या पतीला किती धाडसानं सहकार्य करते, पतीला निराश होऊ देत नाही, पतीला खंबीरपणे साथ देते. तिने आपल्या गरिबीचं कारण पुढे करून कधीच माघार घेतली नाही. तिने बाबासाहेबांच्या त्या शैक्षणिक खर्चाचं कारण पुढे करून कधीच माघार घेतली नाही. अत्यंत खंबीरपणे बाबासाहेबाचा संसार तिने पुढे नेला, अत्यंत खंबीरपणे. बघा एवढी आदर्श पत्नी होती. रमाई आपल्या सर्वांसाठी स्वाभिमानी सुद्धा आहे. एक स्वाभिमानी स्त्री म्हणून तुम्ही रमाईकडे बघा. आज जीवन जगत असताना मग स्त्री असो की पुरुष असो, प्रत्येकामध्ये स्वाभिमान असला पाहिजे. आपल्या जीवनाचा, आपल्या अस्तित्वाचा स्वाभिमान असला पाहिजे. माता रमाई ही गरीब नव्हती माता भगिनींनो, माता रमाई ही स्वाभिमानी स्त्री होती. माता रमाईला आपल्या जीवनाचा स्वाभिमान होता. तिने कधीच कोणाची लाचारी पत्करली नाही, म्हणजे कधीच कोणापुढे ती झुकली नाही.
बघा, संसाराचा गाडा आपल्याला पुढे रेटायचा आहे, आपल्याला संसार पुढे पुढे न्यायचा आहे. तर एखाद्या ठिकाणी जर कोणी असं म्हटलं की एक काम करा, तुम्ही आमचे घरचे हे नीच काम करा, तुम्ही असे काम करा, आम्ही तुम्हाला पैसा देऊ, आम्ही तुम्हाला हे देऊ, तर काही काही लोकांच्या मनामध्ये लाचारीचा भाव उत्पन्न होतो. स्वाभिमान शून्य लोक आम्ही पाहतोय. बघा, माता रमाईने अशा कोणत्याच लोभाला किंवा कोणत्याच अकुशल कर्माला बळी न पडता स्वाभिमानाने आपल्या संसाराचा गाडा पुढे नेला. तिने कधीच कोणापुढे असे हात पत्करले ना, असे हात पसरले नाही की मला पैसा द्या, मला पैसा द्या. वेळ आली तर गौऱ्या थापून तिने पैसा कमवला. वेळ आली तर स्वतः मेहनत करून कष्ट करून तिने पै का जमा केला. पर कधीच कोणा सावकारापुढं, कधीच कोणा पैसेवाल्यापुढं तिने हात पसरले नाही. कारण माता रमाई ही स्वाभिमानी होती, तिला स्वाभिमान प्रिय होता. आमच्या माता भगिनींनी सुद्धा हा स्वाभिमान गुण माता रमाईकडून घेतला पाहिजे. किती स्वाभिमानी होती. हा स्वाभिमान इथल्या प्रत्येक स्त्रीमध्ये असला पाहिजे. अशा प्रकारचा स्वाभिमान या भारतातल्या प्रत्येक स्त्रीमध्ये असला पाहिजे. संसार चालवित असताना, हे जीवन जगीत असताना जशी रमाई स्वाभिमानी होती, तसा स्वाभिमान आपल्या मनामध्ये उत्पन्न करून माता भगिनींनो, रमाईचा आदर्श घेऊन तुम्ही जीवन जगावं. कधीच आपल्या जीवनामध्ये लाचारी पत्करू नका. कधीच आपल्या जीवनामध्ये पैशासाठी, पदासाठी, प्रतिष्ठेसाठी कोणापुढे हात पसरू नका, कोणापुढे असा हात जोडू नका. बांधवांनो, आपल्या जीवनामध्ये सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी स्वाभिमान अत्यंत आवश्यक आहे. बघा, रमाईचा आदर्श घ्या. किती स्वाभिमानी ती स्त्री होती. अशा प्रकारचा आदर्श, अशा प्रकारचा स्वाभिमानाचा आदर्श माता रमाईकडून प्रत्येक माता भगिनींनी घेतला पाहिजे. आणखीन एक गुण तुम्हाला सांगतो माता रमाई मधला. तुम्हाला काटकसर माहिती का? काटकसर. संसार म्हणजे हे जीवन जगत असताना, आपलं हे पारिवारिक जीवन जगत असताना काटकसर करा असं नेहमी आपण ऐकत असतो. काटकसर करणे म्हणजे काय? तर काटकसर करणे म्हणजे निरर्थक पैसा खर्च करू नका, याला काटकसर अर्थ म्हणतात. आपल्या कपड्यासाठी, आपल्या पोट भरायला अन्नासाठी किंवा काही भौतिक गरजा ज्या आवश्यक आहेत, अशा मूलभूत गरजा पूर्ण करून म्हणजे पूर्ण करण्यासाठी पैसा खर्च करा. पण निरर्थक कोणत्या व्यसनामध्ये पैसा खर्च करू नका. पैशाची बचत करा, पैशाची जपणूक करा, पैसा राखीव करा. किंवा कोणत्या अकुशल कर्मासाठी निरर्थक खर्चामध्ये आपला पैसा खर्च करू नका, याला काटकसर असं म्हणतात. बघा, माता रमाई किती काटकसरी प्रवृत्तीची होती. एक तर गरीब संसार आहे, तुटपुंज्या पैशावरती बाबासाहेबांचं शिक्षण सुरू आहे, अत्यंत तुटपुंज्या पैशांवरती हा संसार सुरू आहे. बघा, एवढ्याही तुटपुंज्या पैशांमध्ये माता रमाई पैसा माहिती का सेव्हिंग करायची, बचत करायची. बघा किती काटकसरी माता रमाई होती. संसार चालवित असताना माता रमाईने एक गोष्ट जाणली होती, आपण गरीब जरी असलो पण भविष्यामध्ये जर आपल्या जीवनामध्ये एखादं जर संकट उत्पन्न झालं तर त्या संकटाला सामोरे जाण्यासाठी आपल्याकडे पैसा पाहिजे. बाबासाहेबांच्या शिक्षणाकरिता जर मोठा पैसा खर्च करायचा असेल तर आपल्याकडे पैसा पाहिजे. बघा, माता रमाई किती बचत करणारी प्रवृत्तीची होती. आजची स्त्री बघा, जी स्त्री उधळपट्टी करणारी आहे, जी स्त्री पैसा निरर्थक खर्च करणारी आहे, त्या स्त्रीने हा माता रमाई मधला काटकसर करण्याचा गुण त्या प्रत्येक माता भगिनींनी घ्यावा. माता भगिनींनो, हा संसाराचा गाडा चालवत असताना या जीवनामध्ये कधी प्रिय प्रसंग घडतात तर कधी अप्रिय प्रसंग सुद्धा घडतात. मग जेव्हा तुम्ही आजारी पडला तर तुम्हाला पैसा लागतो, एखाद्या प्रसंगामध्ये तुम्हाला पैसा खर्च करावा लागतो. त्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला तोच पैसा कामी येतो. याकरिता जीवन जगत असताना माता भगिनींनो, काटकसर करणं शिका. निरर्थक खर्च कुठे करू नका.
आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जेवढी आपली मिळकत आहे त्यामधून तुम्ही 1 रुपया जरी बचत करत असाल ना, तर तो पैसा तुम्हाला भविष्यामध्ये कामी येतो. बघा पुढचं चरित्र. जेव्हा बाबासाहेबांना शिक्षणाकरिता पैसा हवा होता तेव्हा माता रमाईनेच तर मनी ऑर्डर करून त्या विलायतेमध्ये बाबासाहेबांना पैसा पाठवला होता. कुठून आला हा पैसा? हा पैसा कुठून आला? माता रमाईने हे संसार जगत असताना जी काटकसर करून, संसारामधून जी काटकसर करून जो पै पैसा जो बचत केला, तोच तर पैसा बाबासाहेबांना उच्च शिक्षणासाठी मनी ऑर्डर करून बाबासाहेबांना पाठवला. जेव्हा बाबासाहेब ते मनी ऑर्डर पाहतात, बाबासाहेब ढसा ढसा रडतात. बाबासाहेब म्हणतात, मला ही आदर्श पत्नी मिळाली. म्हणतात बाबासाहेब, ही आदर्श पत्नी मला मिळाली कारण बाबासाहेबांनी आपल्या रमाईचा एवढा मोठा आदर्श ठेवलेला आहे. 1940 मध्ये बाबासाहेबांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान नावाचा ग्रंथ लिहिला होता. म्हणजे पाकिस्तानाच्या बाबतीत बाबासाहेबांनी काही विचार प्रकट केले होते. तो थॉट्स ऑफ पाकिस्तान नावाचा जो ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिला होता. बघा बाबासाहेबांनी किती म्हणजे उपकाराची जाणीव ठेवणारे होते. कारण 5 वर्ष अगोदरच 1935 मध्ये माता रमाईचं निधन झालं होतं. 1940 मध्ये बाबासाहेबांनी तो थॉट्स ऑफ पाकिस्तान नावाचा तो ग्रंथ लिहिला. आणि माहित आहे तो जो ग्रंथ आहे तो ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी माता रमाईला समर्पित केला. तो ग्रंथ, त्या ग्रंथाच्या अगदी सुरुवातीच्या पानावरती बाबासाहेब आंबेडकर लिहितात, बाबासाहेब लिहितात की मी हे पुस्तक माझी प्रिय पत्नी रामूला अर्पण करतो. रामूला अर्पण केलं बाबासाहेबांनी तो ग्रंथ. बाबासाहेब म्हणतात पुढच्या ओळीमध्ये, तिच्या म्हणजे माता रमाईच्या तिच्या मनाची सात्विकता, तिच्या जीवनामधली सद्वृत्ती, पवित्रता आणि सहनशीलतेला मी माझा हा ग्रंथ समर्पित करतो. यावरून तुमच्या लक्षात येईल बघा की बाबासाहेब आंबेडकरांचं आपल्या पत्नीवर म्हणजे माता रमाईवर किती अपार प्रेम होतं, किती अपार प्रेम होतं बघा. माता रमाईचं निधन होऊन म्हणजे रमाईचं निधन होऊन 5 वर्ष लोटून गेले तरी सुद्धा बाबासाहेब आपल्या पत्नीला विसरले नाही. हा ग्रंथ बाबासाहेबांनी रमाईला समर्पित केलेला आहे. यावरून तुमच्या लक्षात येईल की बाबासाहेब आपल्या माता रमाईवर, पत्नी म्हणजे पत्नी रमाईवर किती प्रेम करायचे. अशी काटकसरी माता रमाई होती. इथल्या प्रत्येक माता भगिनींनी माता रमाईचा अशा प्रकारचा आदर्श घ्यावा. त्यागमूर्ती म्हणतो आपण रमाईला, त्यागमूर्ती. का म्हणतो बरं त्यागमूर्ती? त्यागमूर्ती म्हणतो आपण रमाईला. का बरं आपण रमाईला त्यागमूर्ती म्हणतो? कारण माता भगिनींनो, उपासक उपासिकांनो, एक पत्नी म्हणून जेवढा त्याग या माता रमाईने केलेला आहे क्वचितच एखाद्या दुसऱ्या स्त्रीने एवढा त्याग केला असेल बघा. आपल्या पतीसाठी तिने सर्वस्वाचा त्याग केला, कधी स्वतःचा विचार केला नाही. एवढा महान त्याग माता रमाईने बाबासाहेबांकरिता केलेला आहे. म्हणून तर आपण माता रमाईला त्यागमूर्ती म्हणतो. एकीकडे बाबासाहेब समाजाचं भलं करण्यासाठी आपल्या संसाराचा सुद्धा त्याग करतात, दुर्लक्ष करतात की समाजाचं भलं व्हावं. ज्या समाजात माझा जन्म झाला त्या समाजाचा उद्धार करण्यासाठी बाबासाहेब दिवस रात्र मेहनत करतायत, संघर्ष करतायत. बाबासाहेब आंबेडकरांच्या या मेहनतीला, बाबासाहेब आंबेडकरांच्या या संघर्षाला अगदी अजोडपणे साथ देणारी ही माता रमाई होती. माता रमाईने कधी स्वतःचा विचार केला नाही. कधीच ती बाबासाहेबांना अशी म्हटली नाही की का हो तुम्ही आपल्या संसाराकडे दुर्लक्ष करताय, केवळ समाजाचाच विचार करताय, अशी बाबासाहेबांनी कधीच म्हटली नाही. उलट असं म्हणते, असं ती म्हणते बाबासाहेबांना की साहेब, जे काम तुम्ही हातात घेतलेले आहे ते काम नक्कीच यशस्वी करा. संसाराचा विचार करू नका. संसाराचा गाडा अत्यंत धाडसाने मी पुढे नेणार आहे, परंतु तुम्ही जो समाज उद्धारण्याचं काम हाती घेतलेलं आहे ते समाज उद्धारण्याचं काम तुम्ही नक्कीच पूर्ण करावं. अशा प्रकारे बघा बाबासाहेब आंबेडकरांच्या या सामाजिक संघर्षाला
परिपूर्णपणे साथ देणारी ही त्यागमूर्ती माता रमाई होती. प्रत्येक माता भगिनींनी त्यागमूर्ती रमाई मधला हा त्यागाचा आदर्श प्रत्येक माता भगिनींनी घ्यावा. बघा बांधवांनो, भगिनींनो, माता रमाई ही किती सदवर्तनी होती. माता रमाई किती शीलवान होती. आजच्या प्रत्येक स्त्रीने रमाई मधला या सदवर्तनी शील प्रवृत्तीचा सुद्धा आदर्श घ्यावा. रमाईला हा संसाराचा गाढवा चालवत असताना अनेक संकट आली. अनेक संकटांमध्ये तर तिने एकटीने खंबीरपणे तो संकटाचा सामना केला. कारण अनेक प्रसंगामध्ये आपण पाहतो की बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेमध्ये उच्च शिक्षणासाठी असताना माता रमाई मात्र घरी एकटीच राहत होती. परंतु एकटी राहत असताना सुद्धा कधीच तिने पतीला सोडून कधीच विचार केला नाही. उलट ती इथे राहून देवापुढे असं हात जोडायची की हे देवा, हे भगवान, माझे पती जिथे कुठे असतील माझ्या पतीला सुखी ठेव, माझ्या पतीला तू सुखी ठेव. बघा, पती एवढा दूर असून सुद्धा माता रमाईने कधीही एकटं असल्याचा फायदा घेतला नाही. माता रमाईने या उलट आपल्या जीवनामध्ये पतिव्रताचं व्रत घेऊन जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत पतिव्रता राहिली. माता रमाई शीलवान राहिली. शील सदाचाराचं जीवन तिने जगली. हा आदर्श माता रमाईचा आपण सर्वांनी घेतला पाहिजे. एवढी शीलवान माता रमाई होती. अनेक प्रसंग आहेत की ज्या प्रसंगामधून माता रमाई ही किती शीलवान होती हे आपल्या सर्वांना कळतं. हा शीलाचा आदर्श माता रमाईकडून आपण सर्वांनी घेतला पाहिजे. शीलवान माता रमाईचा आदर्श इथल्या प्रत्येक स्त्रीने घेतला पाहिजे. हा शील आदर्श घ्यावा. माता रमाई ही धार्मिक प्रवृत्तीची होती. एकदा एका प्रसंगामध्ये माता रमाई बाबासाहेबांना म्हणते, इच्छा प्रकट करते की साहेब कधीतरी माझं ऐका हो, माझी खूप इच्छा आहे की त्या पंढरपूरला जावं. म्हणजे बघा माता रमाई किती धार्मिक प्रवृत्तीची होती. साहेब माझी इच्छा आहे की कधीतरी त्या पंढरपूरला जावं आणि त्या पंढरपूरला त्या विठ्ठलाचं दर्शन घ्यावं. तर कधीतरी वेळ काढा हो साहेब, कधीतरी मला त्या पंढरपूरला घेऊन चला हो साहेब. अनेक वेळ माता रमाई बाबासाहेबांना म्हणते. बाबासाहेब माता रमाई मधली ती धार्मिक प्रवृत्ती जाणतात, त्या धार्मिक वृत्तीला जाणतात. परंतु बाबासाहेब आंबेडकर ते महापुरुष होते. बाबासाहेब आंबेडकर आपल्या त्या पत्नीला म्हणजे रमाईला समजावून सांगतात की रामू, अरे तिथे जाऊन सुद्धा आपल्याला त्या पंढरीचं म्हणजे त्या विठ्ठलाचं दर्शन कधीच होणार नाही. कारण आपल्याला त्या मंदिरामध्ये प्रवेशच मिळणार नाहीये. आणि ज्या मंदिरामध्ये आपल्याला प्रवेश मिळत नाही तिथे जाऊन आपला काय लाभ होणार आहे, काय फायदा होणार आहे. परंतु आपण असं मंदिर तयार करूया की त्या मंदिरामध्ये या पृथ्वीवरच्या कोणत्याच व्यक्तीला बंदी असणार नाही प्रवेशाकरिता. प्रत्येक व्यक्ती समान भावनेने त्या मंदिरामध्ये प्रवेश करेल, त्या ठिकाणी दर्शन घेईल. असं मंदिर, अशा प्रकारची पंढरी आपण निर्माण करूया. बघा माता रमाईची इच्छा होती पंढरीच्या त्या विठ्ठलाचं दर्शन घेण्याची. परंतु बाबासाहेब आंबेडकर माता रमाईला समजावून सांगतात. तिची धार्मिक वृत्ती जराही दुःख न देता माता रमाईला समतेचा उपदेश करतात की समता किती महत्वाची आहे. परंतु बाबासाहेबांनी आपल्या सर्वांकरिता जी पंढरी निर्माण केली, कोणती पंढरी? तथागतांचं दर्शन आपल्या सर्वांना मिळालं, बुद्ध विहार आपल्याला दिलं, हे आपल्या सर्वांचा आदर्श आहे. परंतु माता रमाईला ही आपला हे बुद्धांचा हा आदर्श पाहता आला नाही. 1935 मध्ये माता रमाईचं निधन झालं. त्यामुळे माता रमाईचं निधन झाल्यानंतर सुद्धा बाबासाहेब आंबेडकर कधीच माता रमाईचा विसर पडू दिला नाही. काही साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की जेव्हा माता रमाईचं निधन झालं तेव्हा बाबासाहेब आंबेडकर एवढे ढसाढसा रडले, एवढं बाबासाहेबांना दुःख झालं. तर बाबासाहेब पुढील कित्येक दिवस
बाबासाहेबांनी स्वतःला, म्हणजे जसं एखादा व्यक्ती म्हणजे एखाद्या कैद्याला तुरुंगामध्ये टाकतात त्याप्रमाणे बाबासाहेब या दुःखामुळे स्वतःला एका खोलीमध्ये बंद करून घेतात. बिलकुल दरवाजा उघडला नाही. माता रमाईच्या विरहामुळे बाबासाहेब अत्यंत दुःखी झाले होते. बाबासाहेब अत्यंत दुःखी झाले आणि त्या दुःखी विचारामुळं बाबासाहेबांना थोडं डोकेदुखीचा त्रास सुद्धा होत होता. तेव्हा खूप दिवस झाले बाबासाहेबांनी रूमचा दरवाजा उघडला. तेव्हा घरातली मंडळी म्हणाली की बाबासाहेब, रमाईच्या विरहाचं दुःख हे किती दिवस पर्यंत तुम्ही सहन करणार? कारण बाबासाहेबांची तब्येत सुद्धा खूप खालावलेली होती. बाबासाहेबांना रमाईच्या जनामुळे, त्या दुःखामुळे त्यांचा म्हणजे डोकेदुखीचा सुद्धा आजार वाढला होता. त्यामुळे पुढील काही महिने या डोकेदुखीच्या आजारापासून बरं होण्यासाठी पुण्याच्या एका कैवल्य धाममध्ये बाबासाहेब गेले होते. त्या ठिकाणी त्या धाममध्ये बाबासाहेबांनी शिरोमुंडन केलं आणि असं झग्यासारखं असं मोठं ते एक पहिराव घालून कितीतरी दिवस बाबासाहेब त्या ठिकाणी अत्यंत शांत वातावरणामध्ये राहिले. जोपर्यंत डोकेदुखीचा आजार कमी होत नाही तोपर्यंत. पण तिथे राहून डोकेदुखीचा आजार कमी झाला आणि पुन्हा बाबासाहेब या समाज उद्धारणाच्या कामाला सुरुवात करतात. बघा, एवढं बघा, माता रमाईवर जीवापाड प्रेम करणारे एक आदर्श पती म्हणून बाबासाहेब आंबेडकर होते. एवढा मोठा त्याग माता रमाईने केला. म्हणून माता रमाईकडे पाहत असताना एक गरीब स्त्री म्हणून माता रमाईकडे पाहू नका. एकदम हलाखीच्या जीवन जगणारी माता रमाईकडे पाहू नका. जर तुम्ही माता रमाईचं चरित्र बघाल तर इथल्या प्रत्येक स्त्रीला माता रमाईमध्ये एक आदर्श पत्नी दिसेल. तो आदर्श तुम्ही घेतला पाहिजे. जर तुम्ही माता रमाईकडे पाहाल तर तुम्हाला एक स्वाभिमानी स्त्री म्हणून माता रमाई दिसेल. हा स्वाभिमान, हा आदर्श तुम्ही माता रमाईकडून घ्यावा. संसारामध्ये योग्यरित्या काटकसर करणारी रमाई तुम्हाला दिसेल. हा आदर्श तुम्ही घ्यावा. एक धाडसी स्त्री, धाडसी, अत्यंत धाडसी प्रवृत्तीने संसाराचा गाडा पुढे नेणारी स्त्री तुम्हाला दिसेल. हा आदर्श तुम्ही सर्वांनी घ्यावा. अत्यंत त्याग करून, त्यागी जीवन जगून आपला संसार चालवणारी एक त्याग मूर्ती, त्यागाची मूर्ती तुम्हाला माता रमाईमध्ये दिसेल. हा त्यागाचा आदर्श तुम्ही सर्वांनी घ्यावा. माता भगिनींनो, सहनशीलता सुद्धा माता रमाईमध्ये होती. सहनशीलता आपल्या माता भगिनींना सहनच होत नाही. कित्येक ठिकाणी बघा, एखादा मोठा शब्द निघाला, सहन होत नाही. केवळ सहन नाही झालं तर शब्दाला शब्द लागतात, भांडणाला भांडणं होतात आणि अशा पद्धतीने ते सगळं प्रकरण मोठं होऊन संसाराची राख रांगोळी झाल्याचं आपण कित्येक ठिकाणी पाहतो. जर पती एखादा शब्द उलट बोलला असेल तर समजदारी तर नाहीच नाही, परंतु या शब्दाला आणखी उलट शब्द लावून भांडण करून संसारामध्ये अशा प्रकारे मीठ टाकून तो संसार उद्ध्वस्त झालेला आपण कित्येक ठिकाणी पाहतो. माता रमाई एवढी सहनशील होती. जरी गरिबीचं दुःख असेल तिने ते सहन केलं. जरी पती माझ्यापासून एवढा लांब राहू शिकतो आहे, तिने याचं कधी दुःख केले नाही, तिने सहन केलं. मी गौऱ्या थापतो आहे, दुःख केले नाही, सहन केलं. संसारामध्ये होणाऱ्या प्रत्येक दुःखद प्रसंगांना सहन करून ती समोर जात राहिली. ते दुःख करत बसली नाही. त्या दुःखद प्रसंगांना सामोरे जाऊन अत्यंत धाडसी प्रवृत्तीने ही सामोरे जाते आहे. एवढी सहनशील माता रमाई होती. हा सुद्धा आदर्श प्रत्येक स्त्रीने, सहनशीलता माता रमाई मधली होती. म्हणून तुम्ही माता रमाई मधला हा सहनशीलतेचा गुण, क्षमाशीलतेचा गुण आपण प्रत्येकाने घ्यावा. माता रमाई मधला शील चरित्राचा गुण आपण प्रत्येकाने घ्यावा. जशी शीलवान माता रमाई होती तसं शीलवान बनण्याचा आपणही प्रयत्न करावा. जशी सदाचारी माता रमाई होती तशी सदाचारी बनण्याचा आपणही प्रयत्न करावा. आणि धार्मिक प्रवृत्ती असलेली माता रमाई धार्मिक जीवन जगली. ती जरी
त्यावेळेसच्या जुन्या ज्या काही चालीरीती असत्या, जुनी काही देवदेव होते, त्या देवांची पूजा करायची, परंतु धार्मिक प्रवृत्ती माता रमाईमध्ये होती. म्हणून आपणही आज एक बौद्ध म्हणून जीवन जगत असताना आपणही धार्मिक प्रवृत्तीने जीवन जगण्याचा प्रयत्न करावा, की मी सुद्धा माझ्या जीवनामध्ये जशी माता रमाई ही धार्मिक प्रवृत्ती होती, सदवर्तणी होती, मी सुद्धा धार्मिक बनण्याचा प्रयत्न करेल, मी सुद्धा सदवर्तणी बनण्याचा प्रयत्न करेल. हे सगळे सद्गुण बघा माता रमाईमध्ये होती. मी तुम्हाला पूर्वीला पण सांगितलं, अगोदर सांगितलं की सद्गुणांची खान माता रमाई होती. सद्गुणांची खान, काय काय सांगावं, कोणत्या कोणत्या गुणांचं वर्णन करावं, एवढी सद्गुणांची खान माता रमाई होती. म्हणून माता रमाई मधला हा प्रत्येक सद्गुण, हा प्रत्येक गुणांचा आदर्श आपल्या इथल्या प्रत्येक माता भगिनींनी घ्यावा. रमाईचा आदर्श आपल्या सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहे. बघा 1935 मध्ये, मला वाटते 27 मे 1935 ला रमाईचं निधन झालं. 29 वर्षाचा हा संसार, 29 वर्षांपर्यंत अत्यंत खंबीरपणे बाबासाहेबांना साथ दिली. बाबासाहेब जवळ होते किंवा बाबासाहेब ज्या दूर होते, तेव्हा सुद्धा माता रमाईने हा संसाराचा गाडा पुढे नेला. म्हणजे यशवंत झाला, बाबासाहेबाचा प्रिय पुत्र यशवंत झाला. त्यानंतर यशवंतानंतर रमेश झाला, गंगाधर झाला, राजरत्न झाला. परंतु बघा आजारपणामुळे या चारही पुत्रांपैकी जे 3 पुत्र होते ते मृत्यूला प्राप्त झाले. कारण रमेश आणि गंगाधर हे तर म्हणजे बाल्य अवस्थामध्ये मृत्यूला प्राप्त झाले होते. परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांचा प्रिय पुत्र होता राजरत्न. या राजरत्नावर सुद्धा किती प्रेम होतं, जीवापाड प्रेम होतं. बाबासाहेबांना असं वाटायचं की मी जसा शिकलो, मी एवढं उच्च विद्या विभूषित झालो, बाबासाहेबांना आपल्या या राजरत्नाला सुद्धा खूप शिकवायचं होतं. बाबासाहेबाला खूप शिकवायचं होतं राजरत्नाला, कारण रमाईची सुद्धा तशीच इच्छा होती. परंतु बघा निसर्ग आहे, निसर्गापुढे माणूस काहीच करू शकत नाही. त्या राजरत्नाचा जेव्हा मृत्यू झाला तर बाबासाहेब तो प्रसंग सांगतात. त्यांच्या पुढच्या काळामध्ये नानकचंद रत्तूला हा प्रसंग बाबासाहेब सांगतात की नानकचंदा जेव्हा माझ्या प्रिय राजरत्नाचा मृत्यू झाला तेव्हा त्या राजरत्नाच्या त्या शवाला गुंडाळण्यासाठी माझ्याकडे कापड सुद्धा नव्हतं. तर समाजातले काही लोक पुढे आले आणि मला म्हणाले की बाबासाहेब तुम्ही बाजूला व्हा, आम्ही पैसा जमा करून त्या राजरत्नाच्या शवाला गुंडाळण्यासाठी कपडा विकत घेतो. तर बाबासाहेब काय म्हणतात की नाही, समाजाचा पैसा मी माझ्या परिवाराचा खर्च करण्यासाठी कधीच पुढे करणार नाही. बाबासाहेब आंबेडकर एवढ्या प्रवृत्तीने म्हणतात. बघा बाबासाहेब स्वतः राजरत्नाच्या त्या म्हणजे विरहामुळे खूप दुखी झाले, अंतःकरणातून बाबासाहेब दुखी होतात. हा प्रसंग बाबासाहेब त्या नानकचंद रत्तूला सांगतात. बाबासाहेब आंबेडकर या 4 पुत्रांपैकी जे बाबासाहेबांचे 4 पुत्र झाले, एक मुलगी सुद्धा झाली होती, पण ती सुद्धा बाल्य अवस्थामध्ये मरण पावली. फक्त यापैकी यशवंत जे होते, तेच यशवंत अनेक वर्षांपर्यंत जिवंत राहिले. बाबासाहेबांच्या नंतरही म्हणजे बाबासाहेबांच्या महाप्रयाण झाल्यानंतरही बाबासाहेबांचाच वारसा घेऊन अनेक सामाजिक कार्यामध्ये यशवंत जे आंबेडकर होते, यशवंत आंबेडकर म्हणजे ज्यांना आपण भीम सूर्यपुत्र म्हणतो, सूर्यपुत्र यशवंत आंबेडकर यांनी सुद्धा मग ते चैत्यभूमीचा मोर्चा असेल किंवा अनेक समाज उद्धाराच्या कामामध्ये बाबासाहेबांचे प्रिय पुत्र यशवंत यांनी पुढाकार घेतला. हा सगळा आदर्श बघा, बाबासाहेबांचा आदर्श आजही आपल्या समोर आहे. माता रमाईच्या या जयंतीच्या निमित्ताने माता रमाई मधल्या या सगळ्या सद्गुणांना आपण पुन्हा पुन्हा जाणलं पाहिजे. माता रमाईचं चरित्र आपण वाचलं पाहिजे, माता रमाईचं चरित्र आपण ऐकलं पाहिजे आणि माता रमाई मधल्या या प्रत्येक गुणांना
आपल्या जीवनामध्ये उतरवून आणि त्याप्रमाणे बनण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करायला पाहिजे. इथल्या प्रत्येक स्त्रीला आदर्श अशी माता रमाई आहे. उपासकांना सुद्धा, पुरुष मंडळींकरिता सुद्धा आदर्श म्हणून माता रमाई आहे. हा आदर्श आपण सर्वांनी घेतला पाहिजे. उद्या माता रमाई यांची मला वाटते 126वी जयंती आहे. तर या माता रमाई यांच्या जयंतीच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा अर्पण करतो. माता रमाईचा सर्वांनी आदर्श घ्यावा आणि त्या आदर्शाप्रमाणे आपण सर्वांनी जीवन जगावं, अशा प्रकारची मंगल कामना आपल्या सर्वांप्रती मी या ठिकाणी अर्पण करतो. अधिक न बोलता या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं